राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जयंत पाटलांनी भाष्य केले। अजित पवारांसोबत 11 बैठका झाल्या होत्या, तर अजितदादा अनेक वेळा माझ्या घरी आले होते असं जयंत पाटील म्हणाले। अजितदादांच्या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनाही भेटल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात दिलीप वळसे पाटील फारच आजारी असल्याची चर्चा होती, त्यावर वळसे पाटलांनी स्पष्टीकरण दिले। मंचरमध्ये आभार मेळाव्यात वळसे पाटील बोलत होते, मला काहीही झालं नाहीये, मी भक्कम आहे, फक्त अजितदादांच्या जाण्यामुळे मला भावना आवरत नाहीयेत असं वळसे पाटील म्हणाले। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर देशात किती अनियंत्रित क्लब आणि धावपट्ट्या आहेत याची चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय। तर डीजीसीए कडून चौकशी केली जाणार असल्याचंही मोहोळ म्हणाले। आमदार धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचा कामधेनू असा उल्लेख केलाय। तर देवा भाऊंना आमच्या मनातील इच्छा माहीत आहे असं म्हणत त्यांनी मंत्रिपदाबाबत इच्छा व्यक्त करत भाषणाचा समारोप केला। धाराशिवमध्ये शिवसेनेचे झेडपीचे 2 विजयी सदस्य भाजपने पळवल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केलाय। तर पूजा शिंदे आणि अण्णा बनसोड हे जिल्हा परिषद सदस्य आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी पळवल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला। तर विजयी झाल्यानंतर शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी पळून जाण्यास मदत केली असा आरोप त्यांनी केला। धाराशिवमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे एकूण 31 जिल्हा परिषद सदस्यांचा कोकणात मुक्काम असणारे शिवसेनेचे 2 सदस्यही भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्याबरोबरच असल्याची माहिती समोर आली आहे। तर शिवसेनेने सदस्य पळवल्याच्या आरोपानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला। मालेगावच्या उपमहापौर शान हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय। वादानंतर उपमहापौरांच्या दालनातील हा फोटो अखेर काढण्यात आलाय। शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावर आक्षेप नोंदवलाय। संबंधित फोटो तातडीने काढण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय। टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे होते, टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समक्ष पाहिलं पाहिजे असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलंय। टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी केल्यानं मुख्यमंत्री फडणवीस हर्षवर्धन सपकाळांवर संतापलेत। टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणं हे अपमानास्पद असून सपकाळांना लाज वाटली पाहिजे असं फडणवीस म्हणाले। तर काँग्रेसकडून नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न असल्याची टीका देखील फडणवीसांनी यावेळी केली आहे। संजय केनेकरांच्या कार्यालयात बंदूक ठेवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रितेश होळकर असं बंदूक ठेवणाऱ्या तरुणाचं नाव आहे। तर केनेकरांच्या कार्यालयातील सीसीटीव्हीद्वारे या आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे। तर क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटलांनी पवारांची भेट घेतली। सोयाबीन, कापूस, तुरीचे भाव कमी झाल्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली आहे। हे सरकार शेतकऱ्यांसोबत नाही, पंतप्रधान मोदी कोणाला घाबरतात असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला। बीडच्या परळी इथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं। या पशु प्रदर्शनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली आहे। तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली असून यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे देखील उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे। एका पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेतानाचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय। तर संभाजीनगरच्या लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावर कारवाई करू नये यासाठी एका पोलीस निरीक्षकाने लाच घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून ज्या पोलीस निरीक्षकावर आरोप करण्यात आले त्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे। उमरखेड इथल्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्ती गीतावर नृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय। तर या प्रकरणी भाजप नेत्यांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।
हिंगोली शहरात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारीची घटना घडली आहे। या हाणामारीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। शेख कलीम असं या मृत तरुणाचं नाव असून मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला। पालघरच्या डहाणू तलासरी भागात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले तर भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरलं असून 3.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती। जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसर आणि आजूबाजूचा भाग द्रुतगतीने विकसित होत असून या भागात स्वतंत्र पोलीस स्थानकाची मागणी जोर धरू लागली आहे। वाढती लोकवस्ती, नव्या वसाहती आणि वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कलाकार कट्टा हटवण्यास पुणेकरांनी कडाडून विरोध केलाय। वाहतूक कोंडी आणि स्थानिक नागरिकांच्या त्रासाचे कारण देत भाजपच्या काही नगरसेवकांनी हा कट्टा हटवण्याची मागणी केल्यानं पुणेकर आक्रमक झालेत। या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले। गोंदियाच्या बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात अधिकारी दालनात नसतानाही लाईट आणि पंखे सुरूच असल्याचा प्रकार समोर आलाय। तर एकीकडे शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज मिळत नाहीये तर दुसरीकडे विजेचा दुरुपयोग सुरू आहे। जालन्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका वृद्धाच्या हलाखीच्या परिस्थितीतील व्हिडिओची दखल घेण्यात आली आहे। अंबडच्या तहसीलदारांनी त्या 75 वर्षीय निराधार वृद्धाला श्रावण बाळ निराधार योजनेचा लाभ मिळवून दिलाय। तर एकनाथ दिवटे असं या 75 वर्षीय निराधार वृद्धाचं नाव आहे। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मंदिर परिसरात 175 महिला पोलीस अंमलदार आणि 25 अधिकारी तैनात करण्यात आले असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। यवतमाळ इथल्या युवा चित्रकार राहुल गुल्हाने यांनी महाशिवरात्रीनिमित्त बेलपत्रावर महादेवाची प्रतिकृती साकारली आहे। महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्रावरच महादेव साकारल्यामुळे या प्रतिकृतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले।